दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी नगरसेविका व प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 12 क मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हेमलता पाटील यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर औक्षण करून अर्ज भरण्यासाठी प्रस्थान करण्यात आले. यावेळी परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. याप्रसंगी हेमलता पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि त्यानुसार मी आज अर्ज भरते. मी 2 अर्ज भरते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही अर्ज भरते. 30 तारखेपर्यंत एबी फॉर्म मिळेल आणि तो एबी फॉर्म जोडला जाईल आणि त्या पद्धतीने मी राष्ट्रवादीची उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 क मधून महिला सर्वसाधारण गटामधून काय तुमच्या मतदारांना तुम्ही आवाहन कराल? मतदारांना आवाहन करण्याचा माझ्याकडे विशेष नाही, कारण मी मतदार असा कधी विचारच नाही केला. हा सगळा परिवार आहे आणि गेले 35 वर्षापासून यांच्याशी मी जोडली आहे. यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सर्वांच्या मी सोबत असते. त्यामुळं निवडणुकीचं राजकारण हा आमच्याकडे भाग नाही आहे. हा सगळा प्रेमाचा विषय आहे आणि त्या प्रेमापोटी मी तुमच्या सतत सुखदुःखांमध्ये तुमच्यासोबत आहे एवढंच मी त्यांना या निमित्ताने सांगू इच्छिते. खरं तर ते सांगायची गरज नाही. हा आमचा एक अलिखित करार आहे सगळ्या माझ्या मतदारसंघामध्ये. तुम्ही कुठले शक्ती प्रदर्शन न करता या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणं वगैरे ते थोडंसं विचित्र या दृष्टीने होतं की 30 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 3 टेबल लावलेले आहेत. प्रत्येक टेबलावरती प्रचंड गर्दी आहे. आपण आपल्याच लोकांना बोलवायचं, त्यांना त्रास देत तिथे घेऊन जायचं आणि शक्ती प्रदर्शन करून आपल्याला कोणाला काही दाखवायची गरजच नाही. सगळे लोक आपल्याला ओळखतात, सगळी जनता आपल्याला ओळखते. त्यामुळे मी आजपर्यंत कधीही शक्ती प्रदर्शन केलेले नाही आहे. कुठलाही व्यक्ती गोळा करण्याची मला गरज पडत नाही. मी फक्त काल मेसेज टाकले आणि प्रेमापोटी जेवढे लोक येतील आणि मी त्या मेसेजमध्ये पण आवाहन केलं की आपण आपल्या घरातून मला शुभ आशीर्वाद द्या, कारण काही गोष्टी मला ज्या आवडत नाहीत त्या मी कधी करत नाही आणि हा माझा प्रचाराचा नेहमीचा तो भाग आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी पाटील यांना आपल्या शुभेच्छा दिल्या. अख्खी जनता ह्या वार्डाची, या प्रभागाची अख्खी जनता त्यांच्याबरोबर. तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला होता शक्ती प्रदर्शन. शक्ती ज्याला चांगला लागते का त्याकडे शक्ती नसते अशाच माणसांना शक्ती प्रदर्शन करणार. मला असं वाटतं की गेले 35 वर्ष त्यांनी वार्डाचा एवढा विकास करून ठेवलेला आहे. आम्हाला कोणाला काय त्यांनी काय आम्हाला काय मेसेज किंवा कोणाला फोन आपण करत थांबण्यापेक्षा स्वतः मनापासून माणसं त्यांच्या पाठीशी आले. आता एवढी गर्दी तुम्ही बघितली की त्यांनी काय फोन बिन केलेले नुसता मेसेज दिला तर सगळे इथं आलेलं आहे. गेल्या 35 वर्ष एवढा चांगला वार्डाचा विकास केलेला आहे. मला असं वाटतं की त्यांना ह्यात काहीतरी गरज पडणार. ते ज्या दिवशी फॉर्म भरतील त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित आहे हे असं मला. आज हेमलता पाटील जे फॉर्म भरत आहे त्यांच्यासोबत आम्ही कायमच आहे आणि कायम राहणार. इथे सगळी पब्लिक ही खरंच मॅडमच्या एक म्हणजे त्यांनी बोलावलं नाही, आम्ही सहमताने की चला मॅडमला काहीतरी आम्ही आमच्याकडनं काहीतरी साथ मिळाली पाहिजे असं आम्ही एक त्या दृष्टीने आम्ही सगळेजण इथे जमा झालो आहे आणि हे आम्ही पहिल्यापासून त्यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत असणार. या प्रसंगी पक्षाचे अर्जुन टिळे, अनिल चौगुले, विजयश्री चुंबळे, विनोद पाटील, युगंधर पाटील, राजेश्वरी पाटील, मधुकर क्षीरसागर, भाग्यश्री भोईर, वेदांशी बोरा, अनिता मोरे, वस्तुपाल शहा, रत्नाकर चुंबळे, राहुल जाधव, तुषार गांगुर्डे, कल्पेश केदार, कल्पेश भांबरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक तसेच नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीचे दर्शन घडवले असून आगामी निवडणुकीसाठी पक्ष सज्ज असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.